जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे. प्रस्तुत करता जाई काजळ. परंपरा 70 वर्षांची. ऊन असो रणरण देवा प्रदूषणाचा ताण, मोबाईल कम्प्युटर करती डोळ्यांना निष्प्राण. बाळ असो वा ताई, बाबा असो वा आई, डोळ्यांमध्ये चुरचुर होता काजळ आठवी जाई. जाई काजळ परंपरा 70 वर्षांची. सर्वांसाठी जाई. सूर बोलती शब्दांशी, शब्द पाहती रंग स्वरांचे. रूप नवे साकारू नये, मैत्र से हे शब्द सुरांचे. मैत्र से हे शब्द सुरांचे. पवन श्रीकांत नाईक एक चतुरस्त्र कलाकार. आपल्या कलेचं सादरीकरण करताना त्याला अध्यात्माची बैठक देणारे आणि चिंतनशीलतेची जोड देणारे कलाकार पवन श्रीकांत नाईक. ग्वाल्हेर घराण्याचे गायक असलेले पवन नाईक यांनी ललित कला केंद्र पुणे इथून संगीतात MA केले, तेही प्रथम वर्गात. संगीतातली ही पदवी तर महत्त्वाची आहेच, पण या कागदावर मिळालेल्या प्रथम वर्गाच्या पदवीच्या खूप पलीकडचं अत्यंत बेशकिमती असं काम पवन नाईक गेली 20 ते 25 वर्ष करत आहेत. शास्त्रीय संगीतातले त्यांचे गुरु डॉक्टर विकास कशाळकर, सुरेश साळवी, डॉक्टर MM बोपर्डीकर, कुमुदिनी बोपर्डीकर, रेवणनाथ भनगडे, रघुनाथराव केसकर, वीणा केसकर, शुभांगी बहुलकर यांच्याकडे झाले. सुगम संगीताचं शिक्षण शुभलक्ष्मी गुणे आणि शुभांगी मांडे यांच्याकडे झालं, तर तबल्याचं शिक्षण सतीश आचार्य यांच्याकडे झालं. पवन नाईक यांनी सातत्याने संगीताचं शिक्षण विविध गुरूंकडून घेतलं खरं, पण संगीताप्रती अफाट श्रद्धा, निरंतर ध्यास आणि त्यासाठी लागणारी शिस्त या बाबतीत ते स्वतःचे गुरु आहेत. त्यांचे वडील श्रीकांत नाईक हे स्वतः संगीताचे जाणकार असल्याने त्यांना संगीताचे संस्कार घरातच लाभले आणि आजीही याच क्षेत्रातली होती. त्यामुळे संगीत क्षेत्रातल्या मळलेल्या वाटांच्या पुढे जाऊन सूफी तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास त्यांनी केला आणि मग सूफी संगीताचं वेगवेगळ्या प्रकारातलं सादरीकरण अत्यंत मनोभावे ते गेली अनेक वर्ष फक्त भारतातच नव्हे तर देश विदेशात करत आहेत. संगीताच्या संदर्भातही त्यांनी विविध प्रकारचे सर्जनशील प्रयोग नेहमीच केले. भजन आणि कव्वाली ह्या दोन्ही गायन प्रकारामध्ये सातत्याने काम करत असताना सुप्रभात हा सकाळच्या रागांवर आधारित आणि शुभ संध्या हा सायंकालीन रागांवर आधारित, तसंच रागदर्शन हा वेगवेगळ्या रागांमधल्या रचना दाखवणारा कार्यक्रम, असे विविध कार्यक्रम ते नियमित करत असतात. संपूर्ण भारतात त्यांनी ठिकठिकाणी संगीताचे अनोखे प्रयोग सादर केले आहेत. नादब्रह्म संगीतालय या संस्थेचे ते संचालक आहेत आणि या संस्थेमार्फत ते नवोदित कलाकारांसाठी शास्त्रीय आणि सुगम गायन मार्गदर्शनाच्या कार्यशाळा घेत असतात. संगीत क्षेत्रातली ही अशा प्रकारची बहुगुणी बहुआयामी मुसाफिरी करत असताना त्यांना त्यांच्या कुटुंबाची पूर्ण आनंददायी साथ असते. तर असे पवन श्रीकांत नाईक. पवन नाईक आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी उदंड उदंड शुभेच्छा. देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या पारी, देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या पारी. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या पारी,
देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या पारी. पोटरात आली जाग पिला पाखराला, पोटरात आली जाग पिला पाखराला. अंबरून बोलावी ते गाय वासराला, अंबरून बोलावी ते गाय वासराला. सड्या संग रांगोळीचा नक्षी कामदारी, देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या पारी. देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या पारी. फुलला भक्तीचा पारिजात, अंगणी फुलांची बरसात. आनंद खेळतो गोकुळात, आनंद खेळतो गोकुळात. सुख माईना माझ्या दारी, सुख माईना माझ्या दारी. पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या पारी. नमस्कार रसिको, मैत्र हे शब्दसुरांचे कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत शास्त्रीय संगीत ते सूफी संगीत आंतरराष्ट्रीय गायक अशी ज्यांची ओळख आहे ते आपल्या सगळ्यांचे लाडके गायक कलावंत पवन नाईक यांच्याशी. पवन दादा, आमच्या मैत्रेय शब्दसुरांचे या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद धन्यवाद. तुमच्या साथीदारांचंही स्वागत करूया. तबला साथ करतायत शेखर दरवडे, बेंजो साथ कुलदीप चव्हाण, स्वरसाथ पवन तळेकर, तालवाद्य आणि स्वरसाथ मुलांशू परदेशी, स्वरसाथ श्रेयस शित्रे, स्वरसाथ नवरतन वर्मा, संवादिनी साथ नेहा दरवडे, संवादिनी साथ ऋतुजा पाठक. पवन दादा, तुमचं वास्तव्य म्हणजे आत्ता नगरला आहे ना? बेशक. पण तुमचं बालपण सगळं कर्नाटकात गेलं, हे खरं आहे? अगदी बरोबर. म्हणजे कर्नाटक किंवा काय कुठे कर्नाटकातलं जे गाव असेल तिथून नगर हा सगळा प्रवास कसा सुरू झाला? माझं आजी आजोबांचं गाव आमचं हुबळी गाव. अच्छा. तसं विजापूर डिस्ट्रिक्टमध्ये गणी हे आमचं गाव. हां आणि तिथले आम्ही नाईक. हां. आणि आजीला मुळात गाण्याची खूप आवड होती. अच्छा. आणि गंगूबाई हंगल हे त्यांच्या खास मैत्रीण. बर. म्हणजे उच्च अभिरुची मुळातच घरात होती, फक्त पूर्वीची कुटुंब खूप मोठी असायची. हां हां. त्यामुळे तिला ते वैयक्तिक करता नाही आलं. आणि तेच आमच्या वडिलांमध्ये येऊन माझ्यामध्ये ती गोष्ट आली आणि त्या सर्वांनी मला सपोर्ट केला. अच्छा. तसं लहानपण माझं कर्नाटकात डायरेक्ट नाही गेलं, पण कर्नाटक आणि कानडी भाषेचा आमच्या घरात वावर असल्यामुळे हां हां. ते वेगळे संस्कार कानडी भजनांचे आणि विशेषत्वाने पुरंदरदास वगैरे ह्या भजनांचे आमच्या हां, घरात हां, होते. बरोबर. आणि आजी धारवाड आकाशवाणीवर गायची, अच्छा. कानडी भजनं गायची. बर. तर तिला एक विशेष आवड होती. आणि आईवडिलांनी आणि आजीने या सगळ्यांनी विशेष हेरलं मला की अरे याच्यात ती गोष्ट आलेली आहे गाण्याची. आणि वडील माझे फॉरेस्ट ऑफिसमध्ये होते. अच्छा. आणि लहानपणापासून स्वतंत्र मस्तपैकी निसर्गामध्ये राहणं हे माझं व्यासंग. आणि वडिलांनाही आवडायचं की नाही मुक्त संचार, स्वातंत्र्य विचारांचा पण आणि वागण्याचा पण लहानपणापासून दिला. आणि त्याचंच हे परिपाक मला वाटतं की गाणाऱ्याला सांभाळणं इतकं सोपं नाही आहे. सर्व रसिक मायबाप आणि सर्व जगाला ठाऊक आहे. मला बऱ्याचदा असं वाटतं की एखाद्या कलाकाराला सांभाळणं म्हणजे एका हत्तीला पोचण्यासारखं असतं. त्याची प्रतिष्ठा, त्याला मिळणारा मान मुरत्तब ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला असतात, पण त्याचं मूड, त्याच्या म्हणजे त्याची मानसिक अवस्था मी म्हणेन, शारीरिक मानसिक बौद्धिक आत्मिक अवस्था स्थिर ठेवणं, कुठली विवंचना न ठेवणं, हे सगळ्यात मोठं काम फार अवघड असतं. आणि ते माझ्या आईवडिलांनी खूप चांगलं केलं आहे असं म्हणेन. पवन दादा, आत्ता तुम्ही म्हणालात की तुमची आजी आणि सुप्रसिद्ध गायिका म्हणजे
गंगूबाई हनगल हो. या मैत्रिणी होत्या मैत्रिणी. आणि तुमची आजी लहानपणी कानडी भजनमध्ये तिची भजनं तुम्ही खूप ऐकलेली हो, आहेत. हो. तर सुरुवातीला तुम्हाला आजीनेच काही अशी काही भजनं वगैरे शिकवली होती का? आजी भजनामध्ये जायची हां. आणि ती स्वतःचं भजनी मंडळ होतं. अच्छा. त्या अनुषंगाने तिने मला छोटी छोटी दत्ताची, नंतर पांडुरंगाची अशी स्तोत्र आणि त्या अनुषंगाने छोटे गजर असे शिकवले होते. हां हां हां. आणि त्या अनुषंगाने त्यांना वाटलं की हा शिकला पण पाहिजे, राग संगीत किंवा प्रॉपर शिकला पाहिजे. त्या अनुषंगाने त्यांनी अहमदनगरमध्ये त्यांनी पुढे जाणीवपूर्वक मला संगीत शिकण्यासाठी क्लासला जॉईन केलं त्यांनी. अच्छा. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण नुसतं सुगम संगीत शिकणं याच्यापेक्षाही अभिजात संगीताचं अधिष्ठान यावं या अनुषंगाने त्यांनी विशेष प्रयत्न केला, जो त्यांना नाही मिळू शकला. हां, त्यांनी बरोबर. माझ्यासाठी विशेष प्रयत्न केला. शास्त्रीय संगीताचा पाया पक्का पाहिजे अगदी तुमचा. खरं आहे. असं कुठलं एखादं भजन किंवा काही रचना आठवते का जी तुम्हाला तुमच्या लहानपणी तुमच्या आजीने शिकवली होती? एक आजीचं शिकवलेलं अगदी थोडंसं हां. पंडित भीमसेन जोशींचं गाणं आहे ते. अच्छा. बरं कृष्णाचं फार सुंदर आहे. बरं. अगदी 2 ओळी म्हणतो. बरं बरं बरं. खूप छान मला आजीची आठवण आली त्या निमित्ताने. ಸದಾಯನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡು ಶ್ರೀಹರಿ, ಸದಾಯನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡು ಶ್ರೀಹರಿ. हा दरबारी का राग? दरबारी. क्या क्या बात आहे, क्या बात आहे. पण आता जसं तुम्ही म्हणालात की शास्त्रीय संगीताचा पाया म्हणजे तर ते शिक्षण खऱ्या अर्थाने तुमचं कधी सुरू झालं? लहानपणी आमची आजी आजोबा फिरायला जायचे, तर त्यांना अहमदनगरमध्ये बोपर्डीकर म्हणून परिवार आहे. त्यांचं बरं. वेगळं कॉन्ट्रीब्युशन नगरमध्ये, आताचे अहिल्यानगर. हां हां हां. आणि त्याआधी मला सुरेश साळवी, मी सर्व गुरूंचा एक क्रमवारी सांगतो, कारण माझं भाग्य आहे की मला 11 गुरु लाभले. बर. हां, हे विशेष गोष्ट आहे. कारण मी अशा गावात राहिलो की तिथे माझे बरेचसे गुरु जे आहेत ते ऐकून शिकले होते फक्त. त्यांना डायरेक्ट तालीम कोणाची नव्हती. मग प्रत्येकजण वेगवेगळ्या टप्प्यावर मला भेटले आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की तू आता यांच्याकडे जा, तू आता यांच्याकडे शिक, असं करत करत. तर सुरुवातीला सुरेश साळवी म्हणून मला घरी हार्मोनियम शिकवायला यायचे संवादिनी. अच्छा. त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे माझ्या आजी आजोबांनी बोपर्डीकर, कुमुदिनी बोपर्डीकर आणि मधुसूदन बोपर्डीकर यांच्याकडे मला क्लासला जॉईन केलं. अच्छा. माझ्या 3 परीक्षा झाल्या गांधर्व महाविद्यालयाच्या. बरं. त्यानंतर माझा आवाज फुटला. त्यानुसार त्यांनी सांगितलं की अरे तू आता माझ्याकडे नाही शिकू शकत, तू दुसरीकडे शिकलं पाहिजे. 11वी-12वीला मला भनगडे सर भेटले. त्यांनी ग्वाल्हेर घराण्याची त्यांना तालीम होती. बरं. पण ते महाविद्यालयीन पातळीवर सीमित होते, कारण त्यांना बाहेर क्लास घेता येत नव्हता. पण त्यांनी त्यावेळी विशेष तालीम देऊन मला खूप चांगली संगीताची एक विशेष गोडी लावली. राग संगीताची. बरोबर. आणि तिथेच मला शुभलक्ष्मी गुणे आणि शुभांगी मांडे भेटल्या. शुभांगी मांडे या आमच्या तिथल्याच महाविद्यालयात गुरु, त्यांनी मला शुभलक्ष्मी गुणेंकडे नेलं सुगम संगीतासाठी. अच्छा. म्हणजे सुगम संगीताचा वेगळा अभ्यास काय असतो, शब्दप्रधान गायकीचा, हा विशेष मला त्यांच्याकडे शिकायला मिळाला. तिथेच मी सतीश आचार्य यांच्याकडे तबला शिकलो. बरं. कारण मला माझ्या गुरूंनी कटाक्षाने सांगितलं होतं की तुला तबला आलाच पाहिजे, कारण बरेच गायक हे तबल्यामध्ये कच्चे असतात म्हणून ते गायक होऊ शकत नाही. आणि मला इथे सहज जाताचा शब्द आठवतो की ज्या परंपरेत मी पुढे शिकलो त्या परंपरेत आमचे कशाळकर सर कायम सांगतात की गजाननभाऊ जोशी म्हणत की सूर मोठा की ताल मोठा, तर ते म्हणतात सूर एक वेळ लोक समजून घेतात पण ताल चुकलेला कोणी खपवून घेऊ शकत नाही. तर संगीतात ताल फार महत्त्वाचा आहे, कारण ताल हा डायरेक्ट तोल सांभाळण्याची गोष्ट आहे. मग मी मानसशास्त्र मला आवडायचं खूप म्हणून मी केलं त्याच्यात BA. आणि मी खाजगी म्हणजे माझं 4 स्तरावर संगीत शिक्षण झालं आहे. ते म्हणजे खाजगी गांधर्व महाविद्यालय आपण म्हणू त्याला, शाळेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायचो, ते पण एक प्रोत्साहनच होतं. त्यानंतर मार्कंडे शाळा म्हणून होती, फार सुंदर सुंदर सर्व गुरुजनांनी मला प्रेरणा दिली की अरे तू एक भजन म्हण. मी म्हणायचो मला एकच ओळ येते, ते म्हणते अरे एकच ओळ 4 वेळा म्हण, त्याच्यानेच तुला कॉन्फिडन्स येईल. हा फार महत्त्वाचा भाग आहे. अगदी खरं आहे. त्याचबरोबर हीच प्रेरणा मला वडिलांनी पण दिली की घाबरायचं नाही, अशीच सुरुवात होत असते. आणि त्याच्यानंतर मी शिकलो महाविद्यालयीन पातळीवर. त्यानंतर मी विद्यापीठ पातळीवर शिकलो, त्यात कशाळकर सरांकडे, आणि तिथे बहुलीकर मॅडमांचा माझा संपर्क आला. त्यांनी आमचं शुद्ध स्वरांचा विशेष त्या रियाज करून घ्यायच्या. अच्छा. आणि तिथेच मला कशाळकर सर गुरु लाभले. त्याआधी रघुनाथराव केसकर आणि वीणा कुलकर्णी यांच्याकडे मी शास्त्रीय संगीताचं पण गांधर्व महाविद्यालयाचं राहिलेलं शिक्षण पुढे उपांत्य विशारदपर्यंत केलं. अरे वा. आणि पुणे विद्यापीठात MAचं संगीत, MA शिक्षण मी 97 पासून ते आज तागायत मी कशाळकर सरांकडे शिकतो आहे.
हा क्या एक माझा बात आहे. छोटासा प्रवास आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आमचं भाग्य असं आहे की आमच्या या कार्यक्रमामध्ये पंडित विकास कशाळकरजी आले होते वा. आणि ते अगदी भरभरून बोलले होते. क्या बात. एक गुरुतुल्य व्यक्तिमत्व आल्याचा आम्हाला खूप आनंद झाला होता. ईश्वर कृपा. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहे, पण थोडंसं काहीतरी आधी ऐकवा आणि मग पुढच्या प्रश्नाकडे जातो. मला जाणीवपूर्वक असं वाटतं की हां. हे सर्व गुरुजन आहे, ह्या गुरुजनांसाठी हं. हा जो प्रवास आहे याच्यामध्ये मला कबीरांचा एक दोहा आठवतो. मला जेवढा आठवतो तेवढं सांगतो मी. हां, हां. मला मी फार सामान्य आहे. हं. कला मोठी असते शेवटी, ती सगळ्यांपेक्षाच मोठी हां असते. सगळ्यांपेक्षा मोठी, त्यामुळे तो मान आहे. गोरू गोविंद दोऊ खडे काकू लागे पाय, बलिहारी गुरु के जाऊं जो गोविंद दिखाय. तर मला जो गोविंद दाखवला तो म्हणजे स्वरच होता. हं. असुरांची ओळख नाही करून दिली, माझं भाग्य आहे. हं. सुरांमधला सूक्ष्मता हे सगळ्या गोष्टी दिल्या आणि तिथे मला असं वाटतं की तुझ्या शोधात देवा शोधही आनंद वारी, असं एक सुफी अंगाने जाणारं हं. पण मराठी रचना, अच्छा. एक सुंदर रचना आहे. माझी इच्छा आहे गावी. हां, जरूर ऐकवा ना. काय तुझे आता करावे वर्णन, शब्दांचे कुरण संपले गा, लावण्य रूपाची झाली परमावधी, संपल्या उपाधी देवोनिया. मापधनी सा मापधनी सा मापधनी सा नि रे सा नि द प मापधनी सा. तुझ्या शोधात देवा शोधही आनंद वारी, बुडाला तोच तरला पोहोचला तुझिया समोरी. आता घे जवळ घे मजला तुझे होऊन जाऊ दे, तुझ्या प्रेमात मी मजला तुझ्या प्रेमात राहू दे. मापधनी सा मापधनी सा मापधनी सा नि रे सा नि द प मापधनी सा. पहावे मी जिथे मजला समोरी तू दिसावा, इबादत हीच माझी भेद कोठेही नसावा. झऱ्यातून वाहणारा मुक्त मी स्वच्छंद होऊ दे, तुझ्या प्रेमात मी मजला तुझ्या प्रेमात राहू दे. मापधनी सा मापधनी सा मापधनी सा नि रे सा नि द प मापधनी सा. प्रेम 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 धर्म होऊ दे, प्रेम प्रेम निस्वार्थ होऊ दे, प्रेम प्रेम निशंक होऊ दे, प्रेम प्रेम आत्मरूप होऊ दे, प्रेम प्रेम आत्मरूप होऊ दे, प्रेम प्रेम आत्मरूप होऊ दे. जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे. ऊन असो रणरणदेवा प्रदूषणाचा ताण, मोबाईल कम्प्युटर करती डोळ्यांना निष्प्राण. बाळ असो वा ताई, बाबा असो वा आई, डोळ्यांमध्ये चुरचुर होता काजळ आठवे जाई. जाई काजळ परंपरा 70 वर्षांची. सर्वांसाठी जाई. 3 महिन्यात पैसे डबल. वा, फास्ट आणि हाय रिटर्न्सही. काय स्कीम आहे? काल तर नव्हती इथे. आणि उद्या असणारही नाही. तू कधी 5 ओव्हरमध्ये डबल सेंचुरी मारली आहे? अशा स्कीमच्या मोहात सापडून आपण धोका खाऊ शकतो. आरबीआय सांगते आहे, तुमचे पैसे सुरक्षित ठेवा, विचारपूर्वक गुंतवणूक करा. जर जास्त रिटर्न्सच्या मागे धावाल तर रिस्क देखील तेवढीच घ्याल. आणि फास्ट रिटर्न्स पासून सांभाळून. फास्ट बॉलिंग पासूनही. आरबीआय सांगते आहे, जाणकार बना, सतर्क रहा. जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे. पवनदादा, हे शब्द कोणाचे आणि ही म्हणजे काय म्हणतो चाल कोणाची? हे शब्द निलेश खळीकरांचे आहेत. अच्छा. प्राध्यापक निलेश खळीकर. हां आणि चाल ईश्वर कृपेने माझीच आहे.
हां, म्हणजे तुमच्यामध्ये एक संगीतकार सुद्धा दडलेला आहे, त्याला आता मी जरा बोलतो करतो. वा, वा. पण तत्पूर्वी मगाशी आपण उल्लेख केला म्हणजे पंडित गजानन बुवा जोशी आणि पंडित क्या बात. विकास कशाळकर यांचा, तर थोडंसं शास्त्रीय संगीताविषयी मला तुम्हाला बोलतं करायचं आहे. कारण प्रत्येक प्रकार हा वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे काय म्हणतो आपण, रियाजही वेगळाच असतो. तर शास्त्रीय संगीताचा वेगळा असा तुम्ही काही म्हणजे शिक्षण आणि रियाज ते नक्की कोणाकडे आणि कधीपासून सुरू झालं? सगळ्यात महत्त्वाचं मला तालीम पहिली जी मिळाली, मी आधी सांगितल्याप्रमाणे की भनगडे सरांनी मला ग्वाल्हेरची तालीम दिली. हां, ते गोसावी सरांकडे शिकत, ते कल्याणला शिकत असत. अच्छा. आणि ती तालीम त्याच्यानंतर मला कशाळकर सरांकडे कंटिन्यू झाली. तर ग्वाल्हेरची म्हणून जो एक वेगळा विचार आहे तो ईश्वरकृपेने मला आमच्या गुरूंनी, म्हणजे मी त्याच्यातलं पहिलं पुन्हा नाव घेतो भनगडे सरांचं, की ज्यांनी मला प्रत्येक गोष्टीतली सूक्ष्म लय, प्रत्येक गोष्टीतला सूक्ष्म स्वर, म्हणजे एक भांडेवाला जो आवाज देतो किंवा एक भाजीवाली आवाज देते, ह्या प्रत्येकात जो एक स्वर असतो तो ओळखायला शिकवला त्यांनी. ते म्हणाले स्वर प्रत्येकात आहे, लय प्रत्येक गोष्टी, तुझं हृदयाचे ठोके लयच चालू आहे. मी इतकं सोपं करून सांगितल्यावर मला लक्षात आलं, अरे इतकंच सुंदर आहे. म्हणजे आधी मला ते अवघड वाटायचं, ते त्यांनी सोपं केलं. म्हणजे खरे गुरूंचं काम तर हेच असतं की ती गोष्ट सोपी करून त्याला गोडी लावणं. तर ते काम विशेष भनगडे सरांनी केलं आणि त्यानंतर कशाळकर सरांनी त्याला कळस चढवला. अशा अर्थाने की कशाळकर सर आणि ह्या दोन्ही गुरुजनांमध्ये मला एक साम्य विशेष जाणवतं, ते म्हणजे त्यांचा कडकपणा. फार महत्त्वाची गोष्ट आहे ही, की त्यांनी शिकवताना स्वर, लय, ताल त्यांना जे अपेक्षित आहे त्याच्यात कुठेच कॉम्प्रोमाइज केलं नाही. कायम ते म्हणायचे हे असंच असलं पाहिजे. मी म्हणायचं सर माझे स्वर तर लागत आहेत. ते म्हणायचं ती तुला कळत नाही आहे, ती तुला लागतं असं वाटतं आहेत, पण ती चुकत आहेत. आणि हे कळायला मला जवळजवळ, मी म्हणजे मला सांगायला एक आनंद पण वाटतो आणि माझ्यातला अज्ञान पण इथं सांगावंसं का वाटतं, की ही चूक खूपदा होते बऱ्याच जणांकडून. पण माझं भाग्य आहे की आईवडील माझे फार जागरूक होते. त्यांनी कधीच माझ्या करिअरमध्ये किंवा संगीत शिक्षणामध्ये गुरु आणि शिष्यामध्ये ढवळाढवळ केली नाही. मी खूपदा तक्रार करायचो, हे कायम असं का म्हणतात, कायम चिडतात, कायम मला रागवतात. ते म्हणायचे गुरु गुरु असतात, त्यांना आमच्यापेक्षा जास्त कळतं, तू माझ्याकडे गाणं नाही शिकत, त्यांच्याकडे शिकतोय, ते तुला योग्य मार्गदर्शन करतील. त्या अनुषंगाने मला अजूनही आठवतं, मी 2000 साली MA झालो पुणे विद्यापीठ ललित कला केंद्रात. पण मला 2011 उजाडले याच्यासाठी मला कशाळकर सर कायम म्हणायचे, तुझा आवाज चांगला नाही रे, त्यामुळे तुझे सूर चांगले लागत नाही. मी म्हणायचं काय सर प्रॉब्लेम? आणि प्रॉब्लेम कुठे येतो, मी तोपर्यंत थोडा परफॉर्मर झालो होतो. लोकांच्या टाळ्या ऐकताना मला वाटायचं गुरु चुकतायत आपले. मी हे खूप कन्फेशन करतो आहे माझं, हे कन्फेशन आहे की आपल्या चुका काय होतात. तर आपल्याला वाटतं की हे काय आहे, पण माझं तिथं सगळ्यात महत्त्वाची काय जबाबदारी होतं, टाळी आली की आपल्याला वाटतं आपलं सगळं बरोबर आहे, काहीतरी गडबड तिकडेच आहे, असं हां, वाटतं. अगदी तसंच झालं. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका फक्त आईवडिलांची होती. कारण मला लहानपणापासून इतकं उच्च अभिरुचीचं संगीत दिलं कानावर की कान समृद्ध करून टाकले. त्यामुळे थोडा कुठेतरी पेशन्स आला होता. आणि ते परत सांगतो, ते ठाम राहिले या तत्वावर की गुरुच तुझं भलं करणार आहे, आम्ही काही करू शकत नाही, आमची जबाबदारी फक्त सपोर्ट करण्याची आहे, तेच तुला तारणार आहेत. आणि त्या अनुषंगाने कशाळकर सरांनी जो कळस चढवला तो अशा अर्थाने की त्यांनी मला स्वरांमधली स्वर, मी परत म्हणतो स्वरांमधला स्वर, लयमधली लय, तालामधला ताल, ह्या सगळ्यांमधले जे खेळणं आहे सहज, लीलया खेळणं, एरवी माणूस रेकून खेकून म्हणत असतो, ते म्हटले सहजता असली पाहिजे, तू बोलतो तसा गा. क्या बात आहे. ही फार मोठी गोष्ट सांगितली त्यांनी कशाळकर सरांनी. हे माझं परम भाग्य आहे. आणि त्यांच्याच पुण्याने मी जे काय थोडंफार गातो आहे, या 11 गुरु, आजही मी ह्या 11ही गुरुजनांच्या संपर्कात आहे. आणि मला आता माझ्या आयुष्याचा हा ध्यास झाला आहे. आणि मला ह्या क्षणी म्हणावंसं वाटतं आहे की तुम बिन नाही चैन आवत दिन रतिया, व्याकुल मोरा जिया अति तरसावा. हा बिहाग रागातला अगदी थोडा ख्याल मला म्हणून अरे जरूर डेडिकेट करावा. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगणारच होतो, काहीतरी अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतातलं ऐकू आपण, ते प्रेरणा म्हणतो, अंतःप्रेरणा, तर तुम्ही ते आत्ता ऐकवाच. जरूर जरूर ऐकवतो. व्याकुल मोरा जिया आकुला
वाह, क्या बात आहे. शुक्रिया. खरं तर मला असं वाटलं होतं या म्हणजे रचनेला जोडून तुम्ही एखादी काही लटवलू जी असेल किंवा मम आत्मागमला असं काहीतरी सुरू कराल, द्रुत बंदिश वगैरे म्हणावीशी वाटतं का एखादी द्रुत बंदिश, अगदी एखाद मिनिटाचं अगदी म्हणू शकतो. हो, म्हणा रे. लटवलजी सोलझा जा बालमा, लटवलजी सोलझा जा बालमा, लटवलजी सोलझा जा बालमा, सोलझा जा, लटवलजी सोलझा जा, सोलझा जा, लटवलजी सोलझा जा बालमा, हाथ में मेरी मेहंदी लगी, हाथों में मेरी मेहंदी लगी, अपने हाथ लगा जा सजा जा, अपने हाथ लगा जा सजा जा, लटउलजी सोलझा जा, निदा बाबा पग मग लटउलजी सोलझा, बाबा मा पग मग लटउलजी सोलझा जा, पानी दा बाबा पग मग लटउलजी सोलझा जा, सोलझा जा, सोलझा जा बा. जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे. ऊन असो रणरणते वा प्रदूषणाचा ताण, मोबाईल कम्प्युटर करती डोळ्यांना निष्प्राण, बाळ असो वा ताई, बाबा असो वा आई, डोळ्यांमध्ये चुरचुर होता काजळ आठवे जाई. जाई काजळ परंपरा 70 वर्षांची. सर्वांसाठी जाई. जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे. पवन दादा, इतकी वर्ष म्हणजे तुम्ही आज गाताय, पण तुम्हाला कधी असं नाही वाटलं की आपण करिअर ज्याला म्हणतो ते करण्यासाठी म्हणजे मुंबई पुण्याकडे जायला पाहिजे, असं कधी वाटलं नाही तुम्हाला? विशेष भाग जो आहे तो फक्त गुरुजींचा आहे. अच्छा. कारण मला कशाकर सरांनी सांगितलेली गोष्ट आहे ही. पुण्या मुंबईमध्ये खूप काम चालतं, त्यात काही विशेष नाही आहे, पण जिथे काम चालत नाही तिथे जाऊन तू काम कर, हे त्यांनी मला जाणीवपूर्वक सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे करत असताना ते म्हटले, तुला खरं गाणं करायचं असेल ना, खरं, आता त्यांनाच माहिती ती गोष्ट, मला मी फक्त बोलतो आहे, हे माझी योग्यता अजिबात नाही, त्यांची ताकद आहे ती. त्यांचं म्हणणं आहे की तुला खरंच गाणं करायचं असेल तर त्याला शांतता खूप लागते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडा पैसे प्रतिष्ठा ह्या बाबतीत थोडा अल्पसंतुष्ट राहा,
खरं गाणं सापडेल असं ते मला म्हटले. कशाळकर सरांनी मला दिलेली गोष्ट खूप मोठी गोष्ट. आणि हे बोलताना मी आई वडिलांचा इथं दाखला घेतो की त्यांनी मला सगळ्या सुखसुविधा दिल्या पण त्याच्यात अडकवून नाही ठेवलं. ही फार मोठी कृपा आहे. मला आई वडील कायम म्हणतात की माणसाला लागतं फार कमी आणि त्याला खरं जगायचं असतं, त्याला जर सापडलं ना तर ते खरं जगणं तिथं चालू असतं, नाहीतर तो पळापळच करत असतो फक्त, असं मला आई वडील खूपदा म्हणतात. त्यामुळे मी इथं फक्त आणि फक्त हे श्रेय मी फक्त आई वडील आणि गुरुजनांनाच देतो इथे. आणि नगरमध्ये मी खूप समाधानाने, खूपच समाधानाने, मे बी रसिक लोक माझ्या चेहऱ्यावरचा भाव जाणतील अशी मला पूर्ण खात्री आहे. पण हे सगळं जे आहे ते त्या गुरुतत्वाशी, जे मातृदेवोभव, पितृदेवोभव आणि आचार्य देवोभव ह्या तिघांच्याच चरणी जाऊन पडलं. मला असं वाटतं या तिघांनी मिळून तुम्हाला साधक, साधन आणि साध्य या तिन्ही शब्दांचा अर्थ योग्य वेळी अगदी योग्य पद्धतीने समजून सांगितलेला आहे. तरी मला असं वाटतं की प्रोत्साहन कधी कधी खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आज गायला लागलो ना उद्या लगेच आपल्याला सगळं आलं असं कोणाच्याच बाबतीत होत नाही. पण प्रोत्साहनाचा आहात किंवा एखादा पुरस्कार असतो आपल्याला की अरे हा पुरस्कार मिळाला आपल्याला 100 हत्तींचं बळ येतं आपल्या. तर असा कुठला प्रसंग कधी घडला होता का? वा, माझं परम भाग्य आहे की गुरुजनांच्याच पुण्याने, आईवडिलांच्या पुण्याने मला शास्त्रीय गायनामध्ये मी अष्टविनायक प्रतिष्ठान लातूर, त्याचबरोबर वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठान जळगाव, अच्छा, आणि स्वर माधुरी करंडक पुणे, इथे मी तीनही ठिकाणी महाराष्ट्र राज्य पातळीवर शास्त्रीय गायनामध्ये प्रथम आलेलो आहे. क्या बात आहे. गुरुजनांची कृपा अर्थात. अभिनंदन. कंठ फक्त माझा आता गाते होते. खरंय खरंय. आणि सुगम संगीतात पण माझं भाग्य आहे की मला बऱ्याच ठिकाणी पारितोषिके मिळाली, पण ते पारितोषिक ज्यांच्या हस्ते मिळालं ते फार महत्त्वाचं आहे. माझं परम भाग्य पंडित जितेंद्र अभिषेकी बुवा, स्वरराज छोटा गंधर्व, मालती पांडे आणि प्रभाकर कारेकर ह्या दिग्गजांच्या हस्ते मला पारितोषिकं मिळाली. ते मिळताना मला आजही तो स्पर्श जाणवतो आहे. कशा अर्थाने? कारण मी ते मिळालं ते मला नव्हतं बक्षीस मिळालं, ते माझ्या साधनेला मिळालं होतं. ते घेतानाची ती एनर्जी मला आजही अभिषेक बुवा असे मला देताना त्यांचं ताठ बसणं ते मला अजूनही आठवतं मला ते. आणि अंगावर संचार, एक वेगळा संचार निर्माण करतं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये, ह्या सर्व पारितोषिकांमध्ये मला अहमदनगर तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करताना मला आवर्जून उल्लेख करावा वाटतो की माझं परम भाग्य आहे की नगरच्या आपल्या माणसांनी दिलेला जो पुरस्कार आहे नगर सगळ्यात महत्त्वाचा, तो फार महत्त्वाचा वाटला. आणि त्यांच्या सगळ्यांच्याच प्रेरणेने जाऊन मी इराणमध्ये फज्र आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवात 2दा गायन केलं. क्या बात आहे. आणि तिथे मला लोहे तकदीर हा किताब मिळाला. अच्छा. लोहे तकदीर म्हणजे ज्याचं नशीब लोखंडाच्या स्लेटवर लिहून आलंय ते कोणीच पुसू शकत नाही, असं त्यावरचा मागचा भाव आहे त्याचा. आणि सगळ्यात महत्त्वाचा मला तिथला एक अनुभव आठवत आहे. तुमची परवानगी असेल तर मला बोलू इच्छितो. रसिकांना मला सांगायला खूप आवडेल की माझं परम भाग्य याचं आहे की तो आधी उल्लेख करतो आणि मग बोलतो की ह्याच व्यासपीठावर मी हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई आणि बुद्धिझमची 5 एपिसोड सह्याद्री वाहिनीवरून केलेले आहेत मी. अच्छा, बरं. आणि माझ्या आईवडिलांनी आणि गुरुजनांनी माझी कंडिशनिंग जी आहे धर्मातीत जाण्याची ती तोडून टाकली. त्या तोडून टाकण्यामुळे माझं इतकं भाग्य आहे की मी ज्यावेळेस इराणमध्ये गात होतो, माले कुल मुल्क ला शरीका लाहू वहदहू ला इलाहा इल्लाहू शम्स तब्रेज गर खुदा तलबी, ते म्हणजे 2-3 म्हणजे अफगाणिस्तानचा एक जण आणि इराणमधलं एक जण येऊन, आर यू मुस्लिम? नो, हाऊ इट पॉसिबल? म्हटलं हे इंडियामध्ये शक्य होऊ शकतं. मला तिथे इतका आनंद वाटला की अरे आपलं, कारण इतर देशांमध्ये ह्या गोष्टी शक्य नाही आहेत, भारतामध्ये सहज शक्य आहे की मी कुठल्याही धर्माचं गाणं म्हणू शकतो. आणि त्याच्याही व्यतिरिक्त माझ्यावर विशेष कृपा आहे की माझ्या गुरुजनांनी, म्हणजे इथे पुन्हा एक उल्लेख करतो की माझा आवाज धर्म ओळखून, माझी आवड ओळखून मला कशाळकर सरांनी मला सांगितलं की तू सुफीमध्ये पुढे जाऊ शकतो. अच्छा. हां, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यांनी जाणीवपूर्वक सांगितलं सुफी हे तत्त्वज्ञान म्हणून समजून घेण्यासाठी जाणीवपूर्वक त्या भाषाशास्त्राचा अभ्यास कर. पण प्रयत्न करतो आहे मराठी भाषेतच, आज मला खूप अडतं आहे बऱ्याचदा, भाषा शिकणे इथं फार मोठा पंच येतो, प्रयत्न करतो आहे. गेली मी 15 ते 16 वर्षापासून बशीर अहमद म्हणून आहेत अहमदनगरमध्ये, त्याचबरोबर सुफीचे विशेष अभ्यासक आहेत डॉक्टर मोहम्मद आझम, आणि त्यांनीच मला अजून एका जणांकडे पाठवलं, ते म्हणजे सुफी फैयाज अहमद. अच्छा. ह्या 4 लोकांनी मला माझ्या आयुष्यामध्ये विशेष योगदान दिले. कारण सुफी संगीत म्हणून वेगळं आहे, पहिलं तत्त्वज्ञान समजणं महत्त्वाचं आहे. आणि तत्त्वज्ञान समजण्यासाठी ती भाषा, त्यातले बारकावे, त्यातले नुक्ते, झेर, जबर, हे सगळं समजणं गरजेचं आहे. क्या बात, बहुत अच्छा, आपको तो सब मालूम है. नहीं, माशाल्लाह.
थोडंसं मी पण अभ्यास केलाय क्या म्हणून बात. मी खूप विचारलं. समाधान वाटतं तुम्ही इतकं सहजपणे त्या गोष्टी सांगता. मला ते प्रेरणेने सहज बोलावं असं वाटतं. एक प्रश्न जरा विचारायचा. मगाशी मी बोलताना तुम्ही तबला शिकलात, तुम्ही संवादिनी शिकलात, तुम्ही आज 2 वाद्यांच्या मध्ये बसून गाताय, पण तो क्षण कुठला होता की आपण गायक व्हायचं, आपण वादक व्हायचं नाही? तो क्षण कुठला होता? की गायकच व्हावं असं का वाटलं? हां, याच्यातही पुन्हा गुरुजनांचाच हात आहे. शाळेमध्ये भणगे सर नावाचे एक गुरु होते इंग्रजीचे, आणि त्याचबरोबर भंगडे सर, तुम्हाला ज्यांचं नाव घेतलं मी, त्यांनी एकदा माझ्या आईवडिलांना बोलून घेतलं. मी गमतीने नाही, हा आता मी फार गांभीर्याने विषय बोलतोय, की आई वडिलांची कृपा असेल तरच कलाकार घडू शकतो, किंवा सपोर्ट असेल तरच, किंवा मग फकीर. एक तो अमीर नाही तर फकीर का काम आहे. तो माझं भाग्य आहे की गुरुजनांनी बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा गाण्यामध्ये चांगलं करू शकतो, तुमची परिस्थिती पण चांगली आहे, तुम्ही याला गायक बनवा, असं त्यांनी शाळेमध्ये असताना आणि महाविद्यालयात असताना जाणीवपूर्वक बोलून घेऊन सांगितलं. याचा आवाजही चांगला आहे, तुमची सगळ्या गोष्टी पूरक आहेत, याला गाणं करू द्या. मग एवढं सगळं असताना मी करू नये म्हणजे माझं दुर्दैव ठरेल. आणि आई वडिलांनी, मी आता महत्त्वाचा जो मुद्दा सांगतोय तो फार रसिकांसाठी महत्त्वाचा आहे. मी 10वीमध्ये 43.3% मिळालेला विद्यार्थी आहे, पण विशेषत्वाने असं म्हणतो मी की त्या 43.3 मध्ये त्यांनी मला कधीच अडकवलं नाही. ते म्हणायचे तुला गाणं जे येतं ना तेच तुला तारणार आहे. आणि कायम प्रत्येक नातेवाईक आल्यानंतर माझे आई वडील काय म्हणायचे, ते ठीक आहे पास झालाय ना तू गाणं म्हणून दाखव. आणि दरवर्षी मी शाळेमध्ये जे वर्गात पहिलायचो गाण्यामध्ये ते आम्ही त्यांना म्हणायचो अहो पण 4च विद्यार्थी भाग घेतात. अरे दादा म्हणे, मला घरी दादा म्हणतात, माझे वडील म्हणायचे अरे दादा तुझ्या शाळेमध्ये विद्यार्थी किती आहेत? मी म्हणतो किती, बापरे हजारो आहेत. मग तुकड्या किती आहेत? ते फार भारी समजून सांगायचे. आता त्यावेळेस मला असं वाटायचं मला सांत्वन देतात ते, पण ते तसं उत्तर आज येते. ते म्हणायचे विद्यार्थी किती आहेत, तुकड्या किती आहेत, मग त्याच्यात पहिला नंबर किती जणांचा येतो अभ्यासात, मग ते सगळं सांगायचं. आता गाण्याला किती भाग येतात म्हटलं पप्पा 4च घेतात. हो मग 4च घेतात. मग मला वाटायचं 4च घेतात. ते म्हणजे अरे 4 घेतात म्हणजे ते सोपं नाहीये, हे महत्वाचं आहे. पवन दादा, आता तुम्ही बोलताना बोललात की आई वडील आणि गुरुजनांचा त्याग खूप मोठा आहे, तसंच त्यांचं योगदान सुद्धा खूप आहे. तुम्ही नेहमी म्हणता की त्याने गाण्यातला कुठलाही प्रकार कमी मानला नाही. म्हणजे अभिजात शास्त्रीय संगीत जेवढं महत्त्वाचं, सुफी संगीत जेवढं महत्त्वाचं, तेवढंच गवळण, भारूड, अभंग असे सगळे प्रकार तुम्हाला त्यांनी शिक अशा, आणि म्हणजे म्हणतो ना की जाणीवपूर्वक ते सगळं शिकायला लागलं. तर आम्हाला असं काही ऐकवता येईल का तुम्हाला? एखादी गवळण म्हणा, अभंग म्हणा, काही साकी, दिंडी, आर्या, भारूड, काही जे तुम्हाला आता असं ऐकवावं असं वाटेल ते. मी तुम्हाला अगदी सहजपणे 3 मेडले स्टाईलने, एक गवळण गाणं बोबडी आहे, अच्छा, त्यानंतर जे गाणं ते भारूड आहे, एकनाथी भारूड नाथांचं, आणि पुन्हा एक गवळण गाणं ती आहे पठ्ठे बापूरावांची. अच्छा, 3 गोष्टी अगदी झलक स्वरूपात आहे. जरूर जरूर जरूर. अलनाई बातीत ना तोले बा, अलनाई बा, नाही बातीत ना तोले बा, नाही बातीत ना तोले बा, आम्ही नाही 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 तुझ्या तंद येणार, आम्ही नाही 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 तुझ्या तंद येणार. चाले गले चाले गले निकाले ता ददनी था, चाले गले चाले गले निकाले ता ददनी था. अतीत एकदा थाली पोल मिळून, अतीत एकदा थाली पोल मिळून, मल्या त्या मल्या मंदी तातल्या तोलायला दिलोले बा, मल्या त्या मल्या मंदी तातल्या तोलायला दिलोले बा. थंब्या पोलांनी तातल्या तोल्या, थंब्या पोलांनी तातल्या तोल्या, आणि मी कॉन्फिडन्स आला मला. कोणी मी पेंड्या, आणि मी त्यातले तोलायला देलोले बा, आणि मी त्यातले तोलायला देलोले बा. कोणी कोण आला मल्याता मालिक, कोणी कोण आला मल्याता मालिक, त्याने माझ्या चेंदीला दलले बा, त्याने माझ्या चेंदीला दलले बा. आम्ही नाही 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 तुझ्या तंद येणार, आम्ही नाही 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 तुझ्या तंद येणार. चाले दले चाले दले निकाले ता ददनी था, चाले दले चाले दले निकाले ता ददनी था. अर निर्गुण रूपे बाहुली केली, सगुण रूपे खेळाया आली, निर्गुण
सगुण रूपे खेळाया आली. अरे मोठ्या मोठ्या थकवून गेली, मोठ्या मोठ्या थकवून गेली. सावधान दादांनो, अरे सावधान दादांनो, अरे सावधान दादांनो. बाहुली आली, बाहुली आली, बाहुली आली, बाहुली आली. पुंडलिकेती देखली सगुण रूपे उभी केली. अरे अहो थांबा 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 थांबा, काय बावली बावली लावलंय? काय कळना उमजना, कसली बावली? अरे म्हणून तुला कुठं येत नाही. अरे भावली नाथांची भावली, याडा का भोळा. असं होय? हा मग. अरे नाथ महाराज काय म्हणतात? काय? अरे भावली म्हणजे देव कोणा सदस्य गावला का याडा का तू? अरे संताईला विचार, शांत बसत्यात. नाथ महाराज म्हणतात देव गावायचा असेल ना, अरे तसा सोपा आहे. कसा कसा? अरे आई बापाची सेवा करा, माणसातला देव ओळखा. म्हणून नाथ महाराज म्हणतात ते पुंडलिकाला तो गावला. अच्छा, माहिती पुंडलिक कोण? नाही, पुंडलिक नाही माहिती. तुझं येडं नाही. तो रासनगरचा का आपल्या? अरे याडा का तू? राजनगरचा नव. कुठला? बंबईचा बी नाही. मग अहिल्यानगरचा नाहीच. अरे बापरे, कुठला? अरे तो पंढरपुरात, ज्याने आई बापाची सेवा केली आणि त्या सेवा करताना माणसातला देव ओळखला. म्हणून तर विठ्ठल आजही कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे. म्हणून म्हणतो अरे पुंडलिकेती देखली सगुण रूपे उभी केली. पुंडलिकेती देखली सगुण रूपे उभी केली. अरे एका जनार्दनी बाहुली, एका जनार्दनी बाहुली, एका जनार्दनी बाहुली, एका जनार्दनी बाहुली. अरे करी कृपेची सावली उभी विटेवरी राहिली. अरे करी कृपेची सावली उभी विटेवरी राहिली. उभी विटेवरी, उभी विटेवरी राहिली. हा हो, पण याच्या पुढची एक गवळण आहे, ती फार अप्रतिम. दहीवाली मी गवळ्याची नार, ही मला सांगायला इथं आवडेल. मी लोकसंगीताचा विशेष अभ्यास करताना अनंत द्रविड म्हणून आमच्या नगरमध्ये फार लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत. आणि प्रभाकर मांडे, डॉक्टर प्रभाकर मांडेंसारखे विद्वज्जनांचा सत्संग घडला. त्यामुळे ह्या गोष्टी मी थोड्याशा अल्पपरीने सादर करू इच्छितो आणि सादर करू शकतो. पहा ही गवळण कशी आहे. इथं परकाया प्रवेश आहे. दहीवाली मी, दहीवाली मी गवळ्याची नार हो, नार हो. बाया बाया, काय आवाज तुमचा? कशा दही खापायचं तुमचं? काय नासलं काय दही तुमचं? दहीवाली मी गवळ्याची नार हो, दहीवाली मी गवळ्याची नार हो, दहीवाली मी गवळ्याची नार हो. दही रुपायला, दही रुपायला, दही रुपायला शेर हो. घ्या घ्या घ्या, दही रुपायला शेर हो. अहो घ्या, अहो घ्या, दही रुपायला शेर हो. घ्या 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 घ्या. नार मी गवळ्याची, राणी आहे सावळ्याची. हा, नार मी गवळ्याची, राणी आहे सावळ्याची. राणी आहे सावळ्याची, राणी आहे सावळ्याची. नार मी गवळ्याची, नार मी गवळ्याची, राणी आहे सावळ्याची. राणी आहे सावळ्याची, राणी आहे सावळ्याची. पठ्ठे बापूराव कवी हाय हो, हाय हो. पठ्ठे बापूराव कवी हाय हो. दही रुपायला, दही रुपायला, दही रुपायला शेर हो. घ्या घ्या घ्या, दही रुपायला शेर हो. अहो घ्या, अहो घ्या, दही रुपायला शेर हो. घ्या 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 घ्या. जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे. ऊन असो रणरणते वा प्रदूषणाचा ताण, मोबाईल कम्प्युटर करती डोळ्यांना निष्प्राण. बाळ असो वा ताई, बाबा असो वा आई, डोळ्यांमध्ये चुरचुर होता काजळ आठवे जाई. जाई काजळ, परंपरा 70 वर्षांची. सर्वांसाठी जाई. आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे एका प्रगत आणि विकसित भारताच्या निर्मितीचं. या स्वप्नपूर्तीच्या दिशेने आपण एक भक्कम पाऊल पुढे टाकतो जेव्हा आपण इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतो.
आणि जर आपण निर्धारण वर्ष 2024-25 साठी आपले इन्कम टॅक्स रिटर्न निर्धारित वेळेवर ई फाईल करू शकला नसाल तर चिंता करू नका. आपली लेट फीससह बिलेटेड इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख आहे 31 डिसेंबर 2024. आणि जर आपण निर्धारण वर्ष 2024-25 साठी पूर्वीच रिटर्न फाईल केला असेल पण त्यात काही चूक झाली असेल तर आपली सुधारित रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत आहे 31 डिसेंबर 2024. अधिक माहिती आणि आयकर रिटर्न फाईल करण्यासाठी incometax.gov.in वर जा. ही प्रक्रिया सोपी आणि पूर्णपणे ऑनलाईन आहे. प्रत्येक आयकर दाता एक राष्ट्र निर्माता. जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे. तुम्ही सुफी गायन करता म्हणून तुम्ही ही वेशभूषा तुमची अशी असते असं काही आहे की या वेशभूषेमागे अजून काही वेगळा विचार काही आहे? अगदी सुंदर प्रश्न. ह्या वेशभूषेमागे एकच महत्त्वाचा भाग आहे की प्रत्येक गोष्टीचे एक शिष्टाचार असतात. जसं आपण पूजेला बसताना डोक्यावर टोपी घालतो तसंच ही माझ्यासाठी पूजा आहे. स्वर लय तालाची पूजा आहे, माझी इबादत आहे. तर डोक्यावर टोपी असली पाहिजे. तर टोपीपेक्षा मी पगडी बांधतो की जी पगडी ही सनातन आहे. तुम्ही कुठल्याही जगात जा पूर्वीच्या काळी पगडीच घालत होते आणि मला असं वाटतं की या पगडीला कुठलाच धर्म नाही आहे आणि पण ती त्या सनातन विचारांची जाणीव करून देते म्हणून हा मी वेश परिधान करतो. क्या बात आहे, क्या बात आहे. पवनदादा, आज तुम्ही इथे आलात आणि म्हणजे शास्त्रीय संगीत ऐकवलं, गवळण ऐकवलीत. ती बोबडी गवळण त्याचे जरा शब्द सांगा ना. ते काय काकडीच्या मळ्यात वगैरे जरा सगळे आमच्या रसिक प्रेक्षकांना समजू देत आणि मग आपण आपल्या भागाची सांगता करूया. हां. अहो, अतित एकदा थाली पोलं मिळून पेंद्या म्हणतो, अतित एकदा थाली पोलं मिळून मला त्या मल्यामध्ये तातल्या तोलायला दिलोले बा. थमद्या पोलांनी तातल्या तोलल्या आणि मी तातली तोलायला दिलोले बा. त्याला तनपिदंत आला. कोणी कोण आला मला आता मालिक त्याने माझ्या थेंडीला धरलोले बा. त्याने माझ्या शेंडीला धरलं. अहो, ही भाषा आपण लहानपणी बोललेलो आहे. लक्ष दिलं तर लहान व्हावं लागतं यासाठी. माझं आज तुम्ही आलात आणि खूप छान असं काहीतरी आज मला वेगळं ऐकायला मिळालं. तर त्यासाठी म्हणजे तुमचेही आणि तुमच्या सगळ्या साथीदारांचे मी अगदी मनापासून आभार मानतो. आणि एक विनंती करतो की आजच्या आपल्या कार्यक्रमाची म्हणजे आजच्या या भागाची सांगता सुफी संगीताने तुम्ही करावी. जरूर. क्या बात, माशाअल्लाह. माझं भाग्य आहे की मी गुरुवर्य डॉक्टर विकास कशाळकरांनी संगीत दिलेलं आणि संत नामदेवांची रचना जी शबद आहे गुरु ग्रंथ साहबमध्ये जिचा उल्लेख आहे. अच्छा. ती रचना मैं अंधुले की टेक तेरा नाम खंदकारा ही सुंदर रचना आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. मैं गरीब मैं मस्किन, 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 तेरा नाम है अदारा, मैं अंधुले की टेक, तेरा नाम फंदकारा, मैं अंधुले की टेक, तेरा नाम फंदकारा, मैं गरीब मैं मस्किन, मैं गरीब मैं मस्किन, मैं गरीब मैं मस्किन, तेरा नाम है अधारा, मैं अंधुले की टेक, तेरा नाम फंदकारा, मैं अंधुले की टेक, तेरा नाम फंदकारा, करीमा रहीमा अल्लाह तू गनी, हाजरा हजूर दरपेश तू मनी, करीमा रहीमा अल्लाह तू गनी, हाजरा हजूर दरपेश तू मनी, मैं अंधुले की टेक, तेरा नाम फंदकारा, मैं अंधुले की टेक, तेरा नाम फंदकारा, मैं गरीब मैं मस्किन, मैं गरीब मैं मस्किन, मैं गरीब मैं मस्किन, तेरा नाम है अधारा, मैं अंधुले की टेक, तेरा नाम फंदकारा, मैं अंधुले की टेक, तेरा नाम फंदकारा, तू दाना तू बिना मैं विचार क्या करी, तू दाना तू बिना मैं विचार क्या करी, नामेचे स्वामी बक्षंद तू हरी, नामेचे स्वामी
बख्शंद तू हरी, तू दाना तो बिना। सारे सानी सा 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 सारे सानी रे 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 सारे सानी ग ग ग ग ग सारे सानी म म म म म सारे सानी प प प प प सारे सानी धा 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 सारे सानी नी 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 सारे सानी सा 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 सानी नी धा धा प प म म ग ग रे रे सा सानी दा पा मगरे सा सानी दा पा मगरे सा सानी दा पा मगरे तू दाना तो बिना मैं विचार क्या करी, नामे जे स्वामी बख्शंद तू हरी, तू दाना तू बिना मैं विचार क्या करी, नामे जे स्वामी बख्शंद तू हरी। मैं अंगूरे की टेक तेरा नाम खुंदकारा, मैं अंगूरे की टेक तेरा नाम खुंदकारा। मैं गरीब मैं मस्किन, मैं गरीब मैं मस्किन, मैं गरीब मैं मस्किन, तेरा नाम है अधारा। मैं अंगूरे की टेक तेरा नाम खुंदकारा, मैं अंगूरे की टेक तेरा नाम खुंदकारा। अंदुले की टेक तेरा नाम खुंदकारा। ऊन असो रणरणदेवा प्रदूषणाचा ताण, मोबाईल कम्प्युटर करती डोळ्यांना निष्प्राण। बाळ असो वा ताई, बाबा असो वा आई, डोळ्यांमध्ये चुरचुर होता काजळ आठवे जाई। जाई काजळ परंपरा 70 वर्षांची। सर्वांसाठी जाई। जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे। प्रस्तुत करता जाई काजळ, परंपरा 70 वर्षांची।